स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। दादरच्या फुटपाथवरच्या भाजी विक्रेत्यानं टुरिस्ट कंपनीत गुंतवले तब्बल 14 कोटी रुपये। प्रदीप कुमार वैश्य यांच्या गुंतवणुकीत सगळ्यांचेच डोळे विस्पारले। मुन्नी कोण हे सुरेश धस यांनाच विचारा, अजित पवारांचं वक्तव्य। मुन्नीच्या म्हणण्यावरून मिटकरी टीका करत असल्याचा धस यांनी केला होता आरोप। दिल्लीत काँग्रेस आणि आपमध्ये जे घडलं ते मुंबईतही होऊ शकतं। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांचा काँग्रेसला गर्भित इशारा। आरोप सिद्ध न झाल्यास कारवाई करणं कितपत योग्य? बीड प्रकरणावरून अजित पवारांचा सवाल। पक्ष न बघता दोषींवर कारवाई करण्याबाबत फडणवीसांशी बोलल्याची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेचा काँग्रेसला धक्का। दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा आम आदमी पक्षाला पाठिंबा। आकानं भरपूर जमावलं, त्यांच्याकडे काम करणाऱ्या अनेकांच्या नावावर जमिनी। पैठणमधल्या मोर्चात सुरेश धस यांचा आरोप, तर वाल्मिक कराडवर पीएमएलए अंतर्गत कारवाई का नाही? सुप्रिया सुळे यांचा सवाल। राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषदेच्या 12 आमदारांसंदर्भात महायुतीला मोठा दिलासा। कॅबिनेटमध्ये यादी मागे घेण्याचा निर्णय। कायदेशीर आव्हान देणारी ठाकरे गटाची याचिका हायकोर्टामध्ये फेटाळली। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 1 महिना पूर्ण। राजकारण शिगेला, मात्र अजूनही न्यायाची प्रतीक्षा। हत्येच्या निषेधार्थ पैठणमध्ये मोर्चा। केजरीवालांचा पक्ष चांगला असेल तर पृथ्वीराज चव्हाणांनी आपमध्ये जावं। काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांचा खोचक सल्ला। दिल्ली विधानसभेसंदर्भातल्या वक्तव्याचा विपर्यास, चव्हाणांची सारवासारव। शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी। मराठा व्यतिरिक्त आणि वेळ देणारे प्रदेशाध्यक्ष हवे, पदाधिकाऱ्यांची पवारांची चर्चा।